मंडळी, चला तर मकर संक्रांत स्पेशल तिळाची पापडी बनवूया। तर तीळ मंद आचेवर छान तडतड आवाज येईल अशी छान भाजून घ्यायची। थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची, मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे। त्यानंतर तीळ थंड करायला ठेवायची। आता आपण ज्या ठिकाणी पापडी लाटणार आहोत त्या ठिकाणी डालड्याने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं। त्यानंतर वाटीने त्याला आपण प्रेस करणार आहोत आणि लाटण्याने लाटणार आहोत त्यालासुद्धा डालडा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून ते चिकटणार नाही। आता एक कढई घ्यायची, कढईमध्ये थोडासा डालडा टाकायचा, मंद आचेवरच हे सगळी प्रोसेस करायची आहे। थोडासा डालडा टाकायचा, त्यानंतर एक वाटी साखर टाकायची, साखर छान मिक्स करून घ्यायची, मेल्ट करून घ्यायची। त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी तीळ टाकायची आणि थोडीशी अलटपलट करून घ्यायची, मिक्स करून घ्यायची आणि लगेचच गरम गरम अशी ज्या ठिकाणी डालडा टाकला आहे त्या ठिकाणी टाकून घ्यायची आणि पटापट वाटीने पसरवून घ्यायचं आणि लाटण्याने छान पातळसर अशी, जितकी पातळ पाहिजे तितकी, जाडसर पातळ असे तितकी लाटून घ्यायची, जेणेकरून आपली पापडी छान व्यवस्थित निघेल। तर लाटून झाल्यानंतर मग गरमच असताना सुरीने त्यावर आपल्याला जितके मोठे काप पाहिजे तितके काप करून घ्यायचे। गरमच असताना करायचे आहे हे सगळं, काप करून घ्यायचे, जेणेकरून थंड झाल्यानंतर ती आपसुकच छान आपली वडी तयार होईल। तर ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आणि मस्तपैकी आपली खमंग खुसखुशीत छान अशी तिळाची पापडी तयार झाली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा।